मित्रांनो, सहकुटुंबासह परिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा घरात येतो. वैभव तेथे बसलेला असतो. त्यावेळी वैभव पशाला बोलतो, "पशा, तू हे काय केलंस?" "हा, मला खूप कामं आहेत," असं पशा वैभवला सांगतो. तेव्हा वैभव बोलतो, "इकडे घराची पूर्णपणे वाट लागली आहे आणि तुला काय आता काम सुचतंय का?" तेव्हा वैभव पशाला समजावू लागतो की अगोदर वहिनी घर सोडून गेली, तू अंजीला घराबाहेर काढलंस, त्या पाठोपाठ अवनी पण गेली, घर हे घर राहिलंच नाही. तेव्हा पशा बोलतो, "तू मला शिकवू नकोस, मला काम आहे, मला जाऊ देत." परंतु वैभव ऐकत नाही. तो बोलतो, "तू दादाबरोबर पण खूप वाईट वागलास, मी काही बोललो नाही, परंतु आता मी तुझं ऐकून घेणार नाही." हा पशा बोलतो, "जर घरची जबाबदारी ह्या सुना घेऊ शकत नाही, ह्या काय फक्त भांडे घासायला आहेत का? यासाठी यांना इथे आणलं आहे का? मी सांगितलं होतं अंजीला की त्या ज्योतीला घरात अजिबात घेऊ नकोस, परंतु तिने माझं ऐकलं नाही." तेव्हा वैभव पशाला जाब विचारतो की जर माझ्यावर कोणतं संकट आलं तर तू मला असंच वाऱ्यावर सोडून दिलं असतं का? तेव्हा पशा सांगण्याचा प्रयत्न करतो, "तुम्ही त्या ज्योतीचा डाव अजून ओळखू शकले नाही, मला याचंच वाईट वाटत आहे." वैभव बोलतो, "तू अंजीला घराबाहेर का काढलंस?" तेव्हा पशा बोलतो, "कारण ती घरची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकली नाही आणि एक एक करून ती सर्वांना घराबाहेर काढणार हा मी शब्द देतो." असं म्हणून दोघांमध्ये खूपच वाद होतात. तर वैभव पशाला बोलतो की तू सूर्यदादाला उपाशी ठेवलं, उपाशी राहायला भाग पाडलं, नको ते आरोप त्याच्यावर केले. तेव्हा तो त्याच लायकीचा आहे असं पशा बोलतो. दोघांमध्ये खूपच वाद होतात. तर वैभव बोलतो, "आता सर्वजण घर सोडून गेलेच आहेस, तर मी आणि ओमक्या पण घर सोडून जातो, म्हणजे तू एकटाच राहा." आणि मला अंजीचं म्हणणं आता पटतंय की तुला एखादे दिवस तुझ्या वागण्याचा पश्चाताप नक्कीच होणार. तेव्हा तू पण दादाचाच भाऊ आहे असं पशा वैभवला बोलतो. तर वैभव रागातच तेथून जातो. इकडे अवनी मामीच्या घरी असते. तेव्हा अंजी आणि सरिता मिळून तिला समजावत असतात की घराची दिवाबत्ती कोण करेल, सर्वांसाठी जेवण कोण बनवेल, त्यामुळे तू इथे राहू नकोस, तू आपल्या घरी पुन्हा जा. परंतु अवनी ऐकत नाही आणि ती बोलते, "तुम्ही दोघीही तेथे नसताना मला अजिबात करमणार नाही." असं म्हणून ती सरिताला बोलते, "वहिनी, हे सर्व तुमच्यामुळेच झालं आहे. तुम्ही जर ते घर सोडून आल्या नसत्या तर ही वेळ आज आलीच नसती. माझ्या सखीलाही तुमच्याशिवाय करमत नाही." तेव्हा अवनी बोलते, "चाव्यांमुळेच खरं भांडण झालं आहे." तेव्हा अंजी ज्योतीचा डाव काय आहे हे अवनीला सांगते. अंजी ज्योतीला सांगू लागते की तिला आपलं घर मिळवायचं आहे, म्हणून ज्योतीनेच हा प्लॅन केला आहे. परंतु अवनीला ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. तेव्हा मामी सांगते की अंजीचं म्हणणं खरं आहे, मी माझ्या मुलीला चांगली ओळखते, असं म्हणून तू त्या घरी जा आणि ज्योतीच्या झिंजा उपटून तिला बाहेर काढ असं सांगते. अवनी सांगते, "परंतु मला ज्योतिताई अशी वाटत नाही, ती खूप माझ्याबरोबर चांगली वागते. तेव्हा तिचा हा सर्व प्लॅन आहे असं सर्वजण तिला समजवतात." तर अंजी सांगते, "मी वैभव भाऊजींना कॉल केला आहे, तू आता घरी जा." तेव्हा अवनी बोलते, "मी त्याला खूप काही सुनावून आले आहे आणि घरी जायला आता कसं वाटेल?" तर सर्वजण तिला पुन्हा समजावू लागतात. त्यावेळी अवनी सांगते की मी आता घरी जाते आणि ज्योतीवर बारीक लक्ष ठेवते. तर इकडे संध्याकाळी ज्योती छान स्वयंपाक करते आणि सूर्य कधी येतो याची वाट पाहत असते व बोलते की आज सूर्य माझ्यावर खूपच खुश होणार. तेवढ्यातच सूर्य तेथे येतो. तर ज्योती पटकन बाहेर त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते आणि आपण सर्वजण आता जेवण करूयात असं बोलते. सूर्य सांगतो, "मला अजिबात भूक नाही, माझं मन कशातच लागत नाही, कारण घरात एकही सून नाही." तेव्हा ज्योती सांगते, "अवनी पुन्हा आली आहे." तेव्हा सूर्य खूपच आनंदी होतो आणि अवनी वैभवला आवाज देत असतो. तेव्हा ज्योती सांगते की अवनी आणि वैभव मम्मीच्या घरी जेवून आले आहेत, आता झोपले असतील, उद्या सकाळी त्यांना भेट. हा सूर्या ठीक आहे असं बोलतो. तर ज्योती त्याला जेवण करण्यासाठी आग्रहच करते, परंतु सूर्या नाही बोलतो. तर ज्योती सांगू लागते, "तसंही आमचा या घरातील शेवटचा दिवस आहे, तेव्हा तुला कोणी घराबाहेर जायला सांगितलं का?" सूर्या तिला विचारतो. तेव्हा ज्योती सांगते, "नाही, एका ओळखीच्या माणसाकडे राहण्याची सोय झाली आहे, त्यामुळे आम्ही फक्त आजच्या दिवस इथे राहणार." तेव्हा सूर्या ठीक आहे असं बोलतो. तर असं उपाशी राहू नये असं म्हणून त्याला जेवण करण्यासाठी ज्योती मनवतच असते. परंतु सूर्य त्याच्या रूममध्ये जातो. तेव्हा ज्योती मनात विचार करते की मला वाटलं होतं सूर्य मला पुन्हा थांबवेल, तू ह्यावेळी त्याने मला थांबवलं पण नाही.
तर इकडे पशा त्याच्या रूममध्ये असतो. तो रडत असतो. त्याला काहीच सुचत नसतं की काय करावं. तेव्हा तो स्वतःशीच बोलतो की आज दारू पण प्यावीशी वाटत नाही. दुसरीकडे अंजी मनात विचार करत असते की पशा, आज काही झालं तरी तू दारू पिऊ नको, पण तुला घरी आणायला मी तिथे नाही. तेव्हा अंजी आणि पशाला एकमेकांची खूपच आठवण येत असते. ते दोघांच्या आठवणी काढून खूपच रडत असतात. तर इकडे वैभव अवनीला विचारतो, अवनी तू काय करतेस? तेव्हा अवनी सांगते की मला उद्या देवीची ओटी भरायला जायचं आहे. त्यासाठी मी खण शोधत आहे. कारण मला देवीची खणा नारळाने ओटी भरून तिला सांगायचं आहे, आमच्या घरावरचं संकट लवकर दूर कर. तेव्हा वैभवला अवनीचं हे बोलणं ऐकून खूपच भारी वाटतं. तेव्हा अवनी वैभवला विचारते, ज्योती जर आपल्या घरातून गेली तर सर्व प्रश्न सुटतील का? तेव्हा वैभव हो बोलतो. तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि अंजी व सरिताची विचारपूस करते. तेव्हा अवनी जरा रागातच तिला बोलते, त्या दोघींचं सोड, परंतु तू कशी आहे ना मला चांगलंच माहीत झालं आहे. तेव्हा ज्योती सज्जनपणाचा आव आणते आणि सांगते, संशय हा खूप वाईट असतो, त्यामुळेच मला सर्वजण आता तुसळ्यासारखं करत आहेत. तेव्हा अवनी बोलते, काय काम होतं ते अगोदर सांग. तेव्हा ज्योती सांगू लागते की आम्ही उद्या घर सोडून जाणार आहोत. तेव्हा अवनी खूपच खुश होते आणि वैभवला सांगते की आपण नवस न करताच तो पूर्ण झाला, मग आपण उद्या कशासाठी जायचं? नवस करायला की फेडायला? तेव्हा वैभव डोक्यालाच हात लावतो. तर अवनी बोलते, उद्या सकाळी तू लवकरच जा हा, असं म्हणून ती ज्योतीला तोंडावर पाडते. ज्योतीचा चेहरा पडतो. ज्योती मनात विचार करते, ही बावळट पण मला थांबवत नाही, असं म्हणून ज्योती लगेच तेथून जाते. तर वैभव अवनीकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे ज्योती तिच्या लहान मुलाला बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालते, जेणेकरून त्याला ताप यावा आणि आपल्याला इथेच राहायला मिळावं. तेव्हा ज्योतीचा लहान मुलगा खूपच रडत असतो. ज्योती त्यांना समजावते की आपल्याला इथे राहण्यासाठी ही युक्ती करावीच लागेल. तर दुसऱ्या दिवशी ज्योती मुद्दाम तिची बॅग आवरायला घेते. तर तिचा लहान मुलगा बोलतो, आता आपण इथून कुठे जायचं? तेव्हा ज्योती सांगते की आपल्याला आता दुसरीकडे राहायला जायचं आहे, असं म्हणून ती त्याचा ताप चेक करते. तर त्याला खूप ताप आलेला असतो. ज्योती सांगते, तुम्ही आता सूर्यदादाच्या रूममध्ये जा आणि त्याला बाय म्हणा. तेव्हा ज्योतीचा लहान मुलगा बोलतो, आई मला खूप त्रास होत आहे, आपण इथून कसं जायचं? ज्योती त्या मुलांना बळजबरीने सूर्याकडे पाठवतेच. सूर्य त्याच्या रूममध्ये आवरत असतो आणि मुलांना काय असं विचारतो. तेव्हा ती मुले सांगतात, आम्ही तुमचा निरोप घ्यायला आलो आहे. तेव्हा सूर्य ठीक आहे बोलतो आणि त्या मुलांना काही सूचना देतो की व्यवस्थित राहायचं, नवीन जागा आहे, काही मदत लागली तर माझ्याकडे यायचं. म्हणून सूर्या त्या दोन्हीही मुलांना पैसे देतो. तेव्हा ती मुले सूर्याचा आशीर्वाद घेतात. तेव्हा सूर्या पाहतो तर सागरचं अंग पूर्ण तापाने फणफणलेलं असतं. सूर्या खूप घाबरतो. तर सागरला अचानक चक्कर येते. सूर्या वैभवला आवाज देतो आणि ज्योतीला सांगतो की याला मी आता डॉक्टरकडे घेऊन जातो. ज्योती नाही बोलत असते आणि आम्ही आमचं जाऊ असं सांगते. सूर्या सांगतो की हा बरा झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही. तेव्हा ओंकार रिक्षा आणण्यासाठी बाहेर जातो. तेव्हा सूर्याने पुन्हा थांबायला सांगितल्यामुळे ज्योती खूपच खुश होते. तर सागर बोलतो, मम्मी आपण त्याला थंड पाण्याने आंघोळ घातली म्हणूनच हे सर्व झालं ना? तेव्हा ज्योती त्याला गप्प करते आणि स्वतःशीच हसत, मला इथून कोणीही बाहेर काढू शकत नाही असं बोलते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अवनी एक भन्नाट कल्पना करते. ज्योतीची कायमची घरातून हकालपट्टी करण्यासाठी तिच्यावर चोरीचा आळ घेऊन पोलिसांना घरी बोलवणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.